नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राठोड SB, भूगोल विभाग, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, BA भाग 1 अभ्यासक्रम. या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये किंवा व्याख्यानामध्ये अभ्यासक्रमाच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे. BA भाग 1 साठी सेमिस्टर 1 प्राकृतिक भूगोल हा 50 मार्काचा एक पेपर निश्चित करण्यात आलेला आहे. या पेपरच्या संदर्भात किंवा अभ्यासक्रमांच्या संदर्भात मागील तासामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. या तासामध्ये नियोजित प्रकरण क्रमांक 1 मध्ये म्हणजेच या अभ्यासक्रमात एकूण 4 प्रकरणे देण्यात आलेली आहेत. त्यापैकी पहिला जो प्रकरण आहे तो प्रकरण प्राकृतिक भूगोलाची ओळख किंवा प्राकृतिक भूगोलाचा परिचय हा पहिला प्रकरण आहे. तर प्राकृतिक भूगोलाची ओळख करून घेताना आपण सर्वसाधारणपणे प्राकृतिक भूगोलाची सुरुवात होण्यापूर्वी भूगोलशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात या संदर्भात त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. भूगोल हा एक प्राचीन अभ्यास विषय आहे. पृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. या घटकांची अभ्यास किंवा या घटकांचा अभ्यास प्राचीन काळापासून होत आहे. म्हणूनच भूगोल या विषयाचा जन्म फार प्राचीन काळात झाला असे म्हणतात. इसवी पूर्व 3ऱ्या शतकात ग्रीक तत्ववेत्ता इरॅस्टोस्थेनीस याने जिओग्राफी हा शब्द सर्वप्रथम वापरला. हा शब्द ग्रीक भाषेतील जिओग्राफिया या शब्दापासून तयार झाला. जिओग्राफिया शब्दातील GEO म्हणजे अर्थ, EARTH, अर्थ किंवा त्यालाच पृथ्वी व ग्राफिया म्हणजेच डिस्क्रिप्शन किंवा वर्णन होय. पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल अशी व्याख्या प्रारंभिक अवस्थेत करण्यात आली. नंतर भूगोल हे वितरणाचे शास्त्र आहे अशी व्याख्या करण्यात आली. त्यामुळे भूगोलास शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले. 16व्या शतकात भूगोलाच्या अभ्यासात मानवांचा अंतर्भाव करण्यात आला. त्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत गेले. भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा मुख्य 2 शाखा उदयास आल्या. तर प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला. मानवी भूगोलामध्ये मानव निर्मित घटकांचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला. यामध्ये मानव जगतो आणि जगण्यासाठी काय करतो याला अनुसरून मानवी भूगोलाच्या अभ्यासाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. आपल्याला या ठिकाणी
भूगोलशास्त्राच्या ज्या प्रमुख 2 शाखा आहेत त्या शाखेपैकी प्राकृतिक भूगोल ही शाखा या ठिकाणी अभ्यासक्रमात ठेवण्यात आलेली आहे. या शाखेचा अभ्यास करताना 4 प्रकरणामध्ये त्याची विभागणी करून देण्यात आलेली आहे. या 4 प्रकरणापैकी पहिला जो प्रकरण आहे तो प्राकृतिक भूगोलाचा परिचय हा प्रकरण आहे. या प्रकरणाचा किंवा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास का करावा या संदर्भात काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्या उद्दिष्टापैकी यामध्ये प्राकृतिक भूगोलाचा बदलत्या स्वरूपाचा किंवा बदलत्या व्याख्या समजावून घेता येईल. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास का केला जावा म्हणजे प्राकृतिक भूगोल इसवी सन पूर्व काळी, मध्ययुगात आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्या व्याख्या बदलत गेलेल्या आहेत. बदलत गेलेल्या व्याख्यांचं अवलोकन या ठिकाणी करता येईल या उद्दिष्टाने किंवा उद्देशाने प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाचे बदलते स्वरूप व व्याप्ती यांची माहिती होईल. प्राकृतिक भूगोलाचे बदलते स्वरूप व व्याप्ती यांची माहिती या ठिकाणी करून घेता येईल. म्हणजेच काळानुसार स्थान व कालपरत्वे प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती बदलत आहे. व्याप्तीमध्ये घटकांची भर पडत आहे याची माहिती व्हावी या उद्देशाने प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जातो. तसेच प्राकृतिक भूगोलाच्या शाखांची माहिती समजून घेता येईल. म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना फक्त एक प्राकृतिक भूगोलच न राहता तर प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदाशास्त्र, जैविकशास्त्र अशा वेगवेगळ्या शाखेमध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. तर या शाखेंचा सविस्तर अभ्यास करता येईल किंवा माहिती घेता येईल या उद्देशाने प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे बदलते महत्त्व सांगता येईल. हा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे की प्राकृतिक भूगोलावरती म्हणजे निसर्ग निर्मित घटकावरती मानवांचा विकास हा अवलंबून आहे. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाला मानवी विकासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून त्याचं बदलतं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने किंवा उद्दिष्टाने प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जातो. तसेच प्राकृतिक भूगोलाच्या सामाजिक शास्त्राशी संबंध समजून घेता येईल. म्हणजे प्राकृतिक भूगोल आहे, या प्राकृतिक भूगोलाचं आणि सामाजिक जी शास्त्रे आहेत त्यामध्ये अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, अशा सामाजिक शास्त्रांशी प्राकृतिक भूगोलांचं जे काही संबंध आहे तो संबंध कशा पद्धतीने आहे. उदाहरणार्थ राजकीय भूगोल ही एक सामाजिक शास्त्र आहे. तर या राजकीय भूगोलामध्ये राजकीय जी काही डावपेच आहेत ती डावपेच त्या त्या प्रदेशामध्ये दडलेली असतात किंवा सीमा आहेत. या काही सीमा निसर्ग निर्मित असतात तर काही सीमा मानव निर्मित असतात. या सीमा सतत बदलत असतात. तर जेव्हा सीमा बदलतात तेव्हा त्या ठिकाणची भूपृष्ठ रचना किंवा त्या ठिकाणी आखून दिलेल्या बाबी सतत बदलतात. या बदलांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणून किंवा प्राकृतिक भूगोलांचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. म्हणून सामाजिक शास्त्र आणि प्राकृतिक भूगोलांचे संबंध अतिशय जवळचे आहेत. या उद्देशानेही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जातो. आर्थिक भूगोलामध्ये मानवांच्या प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ श्रेणीची विविध जी काही व्यवसाय चालतात ही व्यवसाय या निसर्ग निर्मित घटकावरती अवलंबून असतात आणि ही घटकं कुठं आहेत
यांची माहिती प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून मिळते. म्हणून आर्थिक भूगोल आणि प्राकृतिक भूगोलाचे संबंध हे अतिशय जवळचे आहेत. तसेच प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाविषयी असलेले विविध जी दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतात. म्हणजे जर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना एखादा हवाई वाहतूक करायची असेल तर त्या ठिकाणी तो हवामानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो. खनिजांचं उत्खनन करायचं असेल तर खनिजांच्या म्हणजे भूरूपशास्त्रांचा अभ्यास त्या ठिकाणी करतो. जलविद्युत निर्मिती करायची असेल तर त्या ठिकाणी भूपृष्ठ रचनेचा अभ्यास समाविष्ट केला जातो. तर असे मानव स्वतःचा विकास करून घेताना तो वेगवेगळ्या बाबीने किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाकडे बघतो. म्हणून विविध दृष्टिकोन आपल्याला या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून समजून येतात. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाविषयी असणारे आधुनिक कल या ठिकाणी समजतात. म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास पूर्वीच्या काळी वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून केला जात होता, पण अलीकडच्या काळामध्ये एखादं प्राकृतिक घटक आहे, या घटकाच्या संपर्कात आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही, पण आज आधुनिक जी काही तंत्रज्ञान आहेत त्यामध्ये GIS, GPS अशी जी काही तंत्रज्ञान आहेत, या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, पण त्या घटकांचा किंवा त्या ठिकाणाचा अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी आपण त्या घटकांचा तंत्राचा आधार घेऊन उंच उंच शिखरावरील किंवा खोल खाणीतील किंवा दरीतील सागरी तळ रचनेतील किंवा प्रत्यक्ष आपण अवकाशामध्ये जाऊ शकत नाही, पण त्या ठिकाणचाही आपण अभ्यास करू शकतो. तर आधुनिक कल जे आहेत हे अभ्यासातील बदलते आधुनिक कल हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा उद्दिष्टाने प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. सर्वसाधारणपणे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर यावरील घटकांची किंवा वरील बाबींची माहिती समजून येते. म्हणून ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जातो. तर हा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा जर अभ्यास करायचा असेल तर प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या अभ्यासणे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची एक मुख्य शाखा आहे. प्राकृतिक भूगोलात प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणातील घटकामध्ये प्राकृतिक घटक सर्वात महत्त्वाचे आहेत. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मानवाची प्रत्येक कृती ही प्राकृतिक घटकाशी संबंधित आहे. त्यामुळे मानवी क्रियांच्या अभ्यासात प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. निसर्गातील घटकांचे मानवाने निरीक्षण केले, त्याचा वापर केला, विकास केला व यातूनच प्राकृतिक भूगोलाचा पाया घातला गेला. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्या पाहिल्यानंतर आपणास प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा दृष्टिकोन काय, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा हेतू काय आहे, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप काय आहे, प्राकृतिक भूगोलाची विषय घटक किंवा प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती काळानुसार कशी वाढत गेलेली आहे याची कल्पना आपल्याला या ठिकाणी येते. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. त्यातली एक पहिली व्याख्या आहे A.N. स्ट्रेलर या शास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या. यांच्या मते नैसर्गिक शास्त्रामधील हवामानशास्त्र, सागरशास्त्र, भूशास्त्र, भूरूपशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास व त्यांचे विश्लेषण प्राकृतिक भूगोलामध्ये केले जाते. म्हणजेच नैसर्गिक शास्त्रामधील हवामानशास्त्र, तर हवामानशास्त्रामध्ये सर्वसाधारणपणे निसर्गनिर्मित जी घटक आहेत
या निसर्ग निर्मित जे घटक आहेत त्या घटकामध्ये सौरशक्ती असेल, सौरशक्तीचे वितरण असेल, सौरशक्तीचे तापसंतुलन असेल, तापमान असेल, वातावरणाची निर्मिती असेल, वातावरणाची घटना असेल, वातावरणाची संरचना, दव, दैवर, गारा, धुके, राईम ही सर्व घटक निसर्ग निर्मित आहेत. या निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास हवामानशास्त्रामध्ये केला जातो. तर या घटकांचं विश्लेषण प्राकृतिक भूगोलामध्ये केले जाते. त्यानंतर सागरशास्त्र आहे. तर सागरशास्त्रामध्ये सागरांचे वितरण, सागर किनारे, सागरी उतार, सागरी डोह, सागरी गर्ता, सागरातील खनिज संपत्ती, सागरातील जैविक संपत्ती, सागरातील जीवसृष्टी या सर्व घटकांचा अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जातो. ही सर्व घटकं निसर्ग निर्मित आहेत. या घटकांचं विश्लेषण प्राकृतिक भूगोलामध्ये केले जाते. त्यानंतर भूरूपशास्त्र आहे. भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी काही उठाव रचना आहे ती उठाव रचना भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. या उठाव रचनेमध्ये प्रथम सरणीची भूरूपे, द्वितीय सरणीची भूरूपे व तृतीय सरणीची भूरूपे यांचा समावेश केला जातो. प्रथम सरणीच्या भूरूपामध्ये खंड व महासागर, द्वितीय सरणीच्या भूरूपामध्ये पर्वत, पठारे, मैदाने व तृतीय सरणीच्या भूरूपामध्ये जी अंतर्गत शक्ती आहे व जी काही बहिर्गत शक्ती आहे किंवा अंतर्गत व बहिर्गत जे काही कारक आहेत ही कारक प्रथम सरणीच्या भूरूपावरती व द्वितीय सरणीच्या भूरूपावरती कार्य करत असतात आणि हे कार्य त्रिविध पद्धतीने चालते. ते त्रिविध पद्धतीने चालणारं कार्य म्हणजेच खनन, वहन व संचयन. या त्रिविध कार्यातून विविध भूरूपे, लहान लहान विविध भूरूपे निर्माण होतात. या भूरूपामध्ये उतार, उताराचे विविध प्रकार, अंतर्वक्र उतार, बहिर्वक्र उतार, पायऱ्या पायऱ्याचा उतार, मंद उतार अशी उताराची विविध प्रकार आहेत. त्या प्रकारांचा समावेश तृतीय सरणीच्या भूरूपामध्ये केला जातो. त्यानंतर डोंगर, सुळका आहेत, कडा आहे, दरी आहे, यू आकाराची दरी, व्ही आकाराची दरी, धबधबा, कडा, धावत्या, लोंबत्या, भूछत्र खडक, वालुकागिरी ही विविध भूरूपे निर्माण झालेली असतात. ही भूरूपे निसर्ग निर्माण झाली असतात. या निसर्ग निर्मित भूरूपांचा अभ्यास या भूरूपशास्त्रामध्ये केला जातो आणि भूरूपशास्त्र हे एक प्राकृतिक भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे आणि या घटकांचं विश्लेषण म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास होय. अशा पद्धतीने नैसर्गिक शास्त्रामधील हवामानशास्त्र, सागरशास्त्र, भूशास्त्र, भूरूपशास्त्र या शास्त्रांचा व त्यांचे विश्लेषण प्राकृतिक भूगोलामध्ये केले जाते अशी व्याख्या ए.एन. स्ट्रेलर या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. नंबर 2, एम. इट्स या शास्त्रज्ञांनी केलेली प्राकृतिक भूगोलाची व्याख्या. भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा व त्यांच्या क्षेत्रीय वितरणांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, आता विविध वैशिष्ट्ये कोणती आहेत? वैशिष्ट्ये म्हणजेच उठाव रचनेचा विचार करून पृथ्वीवरील प्रथम सरणीची भूरूपे, द्वितीय, तृतीय सरणीची भूरूपे, खंड, महासागर, पर्वत, पठारे, मैदाने आणि तृतीय सरणीची छोटी छोटी लहान भूरूपे ही सर्व भूरूपे म्हणजेच वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या क्षेत्रीय वितरणाचा म्हणजेच 7 खंड आहेत, 7 खंडांचं वितरण कुठे आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, 4 महासागर आहेत, महासागरांचं वितरण, त्यांचं क्षेत्रफळ इत्यादी बाबींचा केला जाणारा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय अशी व्याख्या एम. इट्स या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. नंबर 3,
आर्थर होम्स यांच्या मते प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. त्यामध्ये भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र, हवामानशास्त्राचा अभ्यास समावेश होतो. म्हणजे मानव ज्या परिसरात राहतो, ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणाच्या चोहोबाजूचा जो काही परिसर आहे तो परिसर म्हणजेच प्राकृतिक पर्यावरण होय. म्हणजे ज्या ठिकाणी मानवाचं निवासस्थान आहे, निवासस्थानाच्या चोहोबाजूनी असणारी जी काही स्थिती आहे ती स्थिती म्हणजेच प्राकृतिक पर्यावरण होय. ती स्थिती विविध माध्यमातून आपण व्यक्त करत असतो किंवा स्पष्ट करत असतो. एखादी दरी आहे, डोंगररांग आहे, त्या ठिकाणी शेती आहे, त्या ठिकाणचे मार्ग आहेत, त्या ठिकाणची मातीचा प्रकार आहे, मातीचा रंग आहे, त्या ठिकाणी सागर किनारा आहे का नदीकाठ आहे, त्या ठिकाणी कुठली भूरूपं आहेत, त्यांचा आधार घेऊन आपण त्याचे स्पष्टीकरण देत असतो किंवा विश्लेषण करत असतो. म्हणूनच भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र, हवामानशास्त्र म्हणजे जो एखादा परिसर आहे त्या परिसरातलं वातावरण कसं आहे, त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, म्हणजे त्या ठिकाणचं हवामान उष्ण आहे, समशीतोष्ण आहे का शीत आहे, त्या ठिकाणचे पावसाचे प्रमाण जास्त पावसाचा प्रदेश आहे, मध्यम आहे का कमी पावसाचा प्रदेश आहे, का त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे, का त्या ठिकाणी एखादं बंगालचा उपसागर आहे किंवा अरबी समुद्र आहे किंवा हिंदी महासागर आहे किंवा पॅसिफिक महासागरांचा किनारा लाभलेला आहे, का त्या ठिकाणी एखादी हिमालय पर्वतीय प्रदेशाची रांग आहे, का रॉकी, अँडीज, आल्प्स, सह्याद्री पर्वताची रांग आहे. अशी विविध घटकांचा आधार आपण घेऊन त्या ठिकाणी स्पष्ट करत असतो. यालाच त्या विभागातील किंवा त्या प्रदेशातील किंवा त्या ठिकाणाचं प्राकृतिक पर्यावरण असे म्हणतो. तर या प्राकृतिक पर्यावरणाचा किंवा या घटकांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. आणि या प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र आणि हवामानशास्त्र या त्यांच्या अभ्यास विषय आहेत किंवा अभ्यासाच्या शाखा आहेत, अशी व्याख्या आर्थर होम्स या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. अशा पद्धतीने वरील प्रमुख 3 शास्त्रांच्या व्याख्या पाहिल्यानंतर सर्वसाधारणपणे अशी व्याख्या करता येईल: भौतिक म्हणजेच प्राकृतिक, घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. भौतिक घटक म्हणजे कुठले घटक आहेत? जी घटक निसर्गनिर्मित आहेत. पाऊस आहे, निसर्गनिर्मित आहे. वाळवंट आहे, निसर्गनिर्मित आहे. घनदाट अरण्य आहे, निसर्गनिर्मित आहे. मातीचा रंग निसर्गनिर्मित आहे. एखादा खडकाचा प्रकार निसर्गनिर्मित आहे. ज्वालामुखी निसर्गनिर्मित आहे. भूकंप निसर्गनिर्मित आहे. सागर किनारे निसर्गनिर्मित आहे. नदीचं उगम निसर्गनिर्मित आहे. त्या ठिकाणचं दव, दैवर, गारा, धुके, राईम हे सर्व निसर्गनिर्मित आहे. सूर्यप्रकाश निसर्गनिर्मित आहे. दिवस आणि रात्रमान यांचा जो काही चक्र आहे तो निसर्गनिर्मित आहे. आकाशगंगा निसर्गनिर्मित आहे. विजा, ढगफुटी निसर्गनिर्मित आहे. ह्या सर्व घटक ही सर्व घटक निसर्गनिर्मित आहेत किंवा भौतिक आहेत किंवा प्राकृतिक आहेत. आणि या प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. अशी व्याख्या सर्वसाधारणपणे या ठिकाणी करता येईल. या व्यतिरिक्त आपल्याला पुढील व्याख्या असं म्हणता येईल: खंड व महासागर आणि त्यावरील नैसर्गिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. खंड व महासागर आणि त्यावरील नैसर्गिक वैशिष्ट्ये. खंड आहे, खंडावरील काय वैशिष्ट्ये आहेत? उठाव रचना. खंडावरती जमीन आहे, खंडावरती पाणी आहे. महासागर आहेत, सागर आहेत, नदी आहे, ओढे आहेत, नाले आहेत, धरणे आहेत. त्याच्यानंतर खंडावरती मैदानी प्रदेश आहे, समुद्रकिनारे आहेत, मैदानी प्रदेश आहे, पठारी आहे, पर्वतीय प्रदेश आहे. खंडावरती दरी आहे, उंच सुळका आहे, डोंगररांग आहेत, शिखरे आहेत. महासागर, सागराला किनारा आहे, सागराला उतार आहे, सागरामध्ये खंडांत उतार आहे,
सागरामध्ये डोहा आहेत, सागरामध्ये गर्ता आहे, सागरामध्ये खनिज संपत्ती आहे, सागरामध्ये जीवसृष्टी आहे. तर ही तेथील नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचा किंवा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास होय किंवा प्राकृतिक भूगोल होय, अशी व्याख्या या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर भूपृष्ठ व जलाशय यांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या घटकांचे अध्ययन म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. भूपृष्ठ व जलाशय यांच्या निर्मितीस, भूपृष्ठ म्हणजे भूपृष्ठाच्या निर्मितीस कुठले घटक जबाबदार आहेत, तर भूपृष्ठाच्या निर्मितीस आपण या ठिकाणी आता त्यांचा अभ्यास समाविष्ट नाही, पण सर्वसाधारणपणे पृथ्वीची निर्मिती किंवा पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, तर पृथ्वीची उत्पत्ती ही जोड तारा सिद्धांतापासून झाली. तर दोन तारे होते, ते गुरुत्वाकर्षणातनं स्वतःभोवती फिरत होते आणि स्वतःभोवती फिरत फिरत ते गुरुत्वाकर्षणामुळं त्यांचं घर्षण झालं, घर्षण किंवा टक्कर झाली आणि त्या टक्करीतनं एक तारा कमकुवत होता, त्याचे तुकडे तुकडे झाले. ते तुकडे ज्या गतीने तुकडे झाले त्या गतीने ते दूर फेकले गेले. जे दूर फेकले गेले त्या ठिकाणी ते स्थिर झाले आणि आज आपण त्यांना सूर्यमालिका किंवा सोलार सिस्टम किंवा ग्रहगोल असे म्हणतो आपण. तर या ग्रहगोलापैकी पृथ्वी हा एक ग्रह आहे. तर पृथ्वीवरील पृथ्वी प्रथमतः वायुरूप अवस्थेत होती, नंतर द्रवरूप अवस्थेत आली आणि पुन्हा ती घनरूप अवस्थेत आलेली आहे. तर अशा वायुरूप, द्रवरूप आणि घनरूप अवस्थेतून पृथ्वीची निर्मिती झाली. तर पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा पृथ्वी प्रथम ती पृथ्वीचा वरचा थर किंवा भूपृष्ठ थंड होत होता. थंड होत असताना त्याच्यातली वाफ ही बाहेर पडली. ती वाफ बाहेर पडल्यानंतर ही वाफ हलकी होऊन हळूहळू ती वर गेली आणि भूपृष्ठावरील तापमानाचा जो नियम आहे, भूपृष्ठापासून जसजसं आपण उंच जाऊ तसतसं हवेचं तापमान कमी कमी होत जाते. तापमान कमी झाल्यामुळे ही वर गेलेली जी वाफ आहे, ही वाफ थंड झाली आणि त्यापासून भूपृष्ठावरील जी मातीचे कण आहेत, भूपृष्ठावरील जी काही वनस्पती असेल त्याचा पालापाचोळा आहे, ही वाळल्यानंतर ती हलकी होते, वर गेली. धुळीचे कण हलके झाले, वर गेले आणि ठराविक उंचीवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तापमान कमी झालं आणि धुळीचे कण, वाफ, वायू ही सर्व एकत्र गुच्छ झालं आणि त्यातनं ढगांची निर्मिती झाली आणि ढगांची निर्मिती झाल्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्ती, सांद्रीभवन या क्रियेतनं ढगं खाली खेचली जातात आणि त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी किंवा वृष्टी होते. ती वृष्टी म्हणजेच हिमवृष्टी असेल, पर्जन्यवृष्टी असेल, दव असतील, दैवर असतील, गारा असतील, धुके असतील, हे आविष्कार त्या ठिकाणी निर्माण होतात आणि या आविष्कारातून हे आविष्कार भूपृष्ठाकडे येतात आणि त्यांचं संचयन होते. संचयन झाल्यानंतर त्याचं रूपांतर मोठ्या जलाशयात, नदी, नाले, ओढे किंवा समुद्र, उपसागर, महासागरामध्ये त्याचं रूपांतर होते. तर ही भूपृष्ठ आणि हे जलाशयाची साठे यांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या घटकांचे म्हणजे कुठले घटक, ही सर्व घटक आली. तर या सर्व घटकांचं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय, अशी व्याख्या केली जाते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या शास्त्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्राकृतिक भूगोल समजावून सांगण्याचा किंवा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात वरील सर्व व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर सारांश रूपाने असे म्हणता येईल की प्राकृतिक भूगोलात पृथ्वीचे शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. सर्वसाधारणपणे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये त्याच्या व्याख्या स्पष्ट करताना त्या व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येते किंवा प्राकृतिक भूगोलाची ओळख करून घेत असताना सर्वसाधारणपणे प्राकृतिक भूगोलाचा परिचय,
त्या परिचयामध्ये थोडक्यात भूगोल विषयाची सुरुवात, भूगोल विषयाच्या विषय घटकांची व्याप्ती वाढत गेली. त्याला अनुसरून 16व्या शतकामध्ये प्राकृतिक भूगोलाचे मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल अशा दोन शाखेमध्ये विभागणी झाली. विभागणी झाल्यानंतर त्यानंतर स्वतंत्र प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल अभ्यासण्यात येऊ लागला आणि प्राकृतिक भूगोलाचे पुन्हा वेगवेगळ्या शाखा उदयास आल्या. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे काय उद्दिष्ट आहे, तर ही 5-7 उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतात. ही उद्दिष्ट जर असतील तर त्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी नेमकं प्राकृतिक भूगोल कशाला म्हणायचं आहे, त्याला अनुसरून एन स्टेलर यांनी केलेली व्याख्या, त्याच्यानंतर ईट्स यांनी केलेली व्याख्या, त्याच्यानंतर आर्थर होम्स यांनी केलेली व्याख्या आणि सर्वसाधारणपणे इतर शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या, या व्याख्या पाहिल्यानंतर थोडक्यात पृथ्वीचे शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास होय.